विद्यार्थी मित्रांनो, मी आहे महेश सर, तुमचा पर्सनल मेंटॉर. गेल्या 1 आठवड्यापासून खूप मुलांशी मी पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये आहे. नाहीतर लाखो मुलांशी आपण YouTubeवरून तर कॉन्टॅक्ट किंवा आपण जोडले गेलेलो आहोत. मग इतक्या रात्री हा व्हिडिओ का बनवायचा आहे? पुन्हा तेच, की अजूनही 1 दिवस आहे उद्याचा. खूप वेळ आहे. मोर दॅन सफिशियंट आहे. तुमचा अभ्यास झालेला आहे बाळांनो. फक्त आज शांत झोप घेणं गरजेचं आहे ॲट एनी कॉस्ट. हो, उद्या मी तुम्हाला सांगतो दिवसभर आपल्याकडे वेळ आहे. खूप वेळ आहे आणि लास्ट इयरच्या मुलांचा विचार करा ना, एक तर बिचाऱ्यांचे पेपर पण अवघड होते, वेगळे होते आणि मॅथ्सला एकच दिवस सुट्टी होती. तुम्हाला 2 दिवस आहे आणि इथं मी YouTubeवरच्या कितीतरी शिक्षकांचे आभार मानेन, की ज्यांनी कंटिन्युअसली लाईव्ह लेक्चर घेऊन तुम्हाला हेल्प केलेली आहे. बरोबर आहे. आपल्या चॅनलवर पण हजारो मुलांनी आपले व्हिडिओ बघितलेत, लाईन, प्लेन सगळं. हां, पण प्रत्येकाचं स्पीड कुठं सेम असतं रे बाळांनो? प्रत्येकाचं स्पीड कुठं सेम असतं सांगा बघू? सगळ्यांचे मार्क्स एकसारखे येणार आहेत का? थोडं होणार ना इकडं-तिकडं. देवानं सगळ्यांना सगळ्या गोष्टी बरोबर वाटून दिलेल्या आहेत. हे माझं वाक्य लक्षात ठेवा बरं का. कोण तुम्हाला वाटते ना, मी कुठे कमी पडतोय, कुठल्यातरी चांगल्या गोष्टी तुमच्यावर नक्की असणार आहेत. सध्या फोकस आपल्या अभ्यासावर असणार आहे. आपली स्ट्रॅटेजी काय आहे, की एक काम करा. झोप येत नाहीये ना, तर आता डोकं शांत ठेवून दिवसभर जे केलंय ना, ते तासभर रिवाईज करा. बरं हे दिवसभर जे तुम्ही केलंय त्यातलं कुठलाही टॉपिक घ्या, एनी टॉपिक. कुठलाही टॉपिक तुम्ही घ्या, ते सगळे टॉपिक इम्पोर्टंट आहेत. मग रिव्हिजन करायची आहे कोणाची? रोल्स थेरम, एलएमव्हीटी या दोघांची रिव्हिजन केलीच पाहिजे. का? कारण त्यात असे फॉर्म्युले आहेत, की जे लक्षात राहत नाहीत. लाईन प्लेन त्याची रिव्हिजन घेतली पाहिजे. डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि लाईन. फूट ऑफ द परपेंडिक्युलर लाईन इंटरसेक्टिंग आहेत की नाहीत. मी तुम्हाला सांगू का? अरे सगळं सोपं आहे. फक्त आठवलं तर ना. आठवण्यासाठी सगळ्या टॉपिकची रिव्हिजन करायला पाहिजेच ना. पण सगळी होणार आहे का रिव्हिजन या स्टेजला? नाही होणार. मग जेवढं होईल तेवढं करायचं आणि एक लक्षात घ्या. झोप येत नाहीये ना, मग अभ्यास करा. होय. पण येत नाही याचा अर्थ 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत बसू नका. ठराविक वेळानंतर तुम्हाला झोप आली ना, झोपा बिंदास. काही तुमचं पेंडिंग राहिलेलं नाही हे डोक्यात ठेवायचं आहे बरं का. आणि मी नेहमी सांगतो, आता माझं तुम्हाला ऐकायचं आहे काय, की तुम्हाला करायचंय मेडिटेशन. होय. मेडिटेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणूया आपण आणि त्यासाठी तुम्ही फॉलो करायचंय इनर मॅग्नेट. ओके. इनर मॅग्नेट हे चॅनल आहे, हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. त्यांच्यावर स्टुडंटसाठी काही व्हिडिओ आहेत ते बघा. ओके. 5-7 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. 4 मिनिटाचं अफर्मेशन देऊन झोपायचंय. ओके. 4 मिनिटाचं अफर्मेशन द्यायचंय. अफर्मेशन म्हणजे मी तुम्हाला शिकवू का बाळांनो? आता मी शिकतोयच तिथून म्हणूया पण त्यामुळे मी तुम्हाला जस्ट सांगतो. डोळे मिटून श्वासावर नियंत्रण ठेवायचं आणि जे पाहिजे ते युनिव्हर्सकडे मागायचं. ओके. पण हावऱ्यासारखं मागायचं नाही. मी आजच्याच क्लासमध्ये सकाळी पहाटे माझा क्लास असतो इनर मॅग्नेटवरती. मी आज 3-4 गोष्टी 4-5 गोष्टी मागून घेतल्या बरं का. मॅडमनी सांगितलं, फोकस पाहिजे फोकस. सगळंच मागत राहिला तर युनिव्हर्सला पण काय द्यायचा याचा प्रश्न पडेल ना. त्यामुळं मी काय मागतोय माझ्या विद्यार्थ्यांचं यश. सगळ्यांना छान मार्क पडलेले आहेत. मी आहे तुमच्यासाठी लक्षात घ्या. मी आहे तुमच्यासाठी मी मागतोय, पण तुम्ही स्वतःसाठी पण युनिव्हर्सकडे मागून घ्या. हे जे विश्व आहे ना, खरोखर तुम्ही फक्त सांगतो, तुम्ही निष्पाप आहात. लहान मुलं आहेत तुम्ही लक्षात घ्या, लहान. आता मला माहीत आहे तुम्ही किती निष्पाप आहात. चाप्टर आहे तुम्ही लक्षात घ्या. पण सांगू का तुम्हाला, तरी पण लहानच आहात. ओके. चांगली तुमची वागणूक आहे. सगळ्या गोष्टी छान आहेत. हे 11वी-12वी खूप तणावात तुम्ही घालवली. ह्याचं मेन कारण प्रॉपर गाईडन्स न मिळणं. हे जर तुम्हाला पटलं तर कमेंट नक्की करा बरं का भावानो. ह्याचं मेन कारण हे आहे, की गाईडन्स न मिळणं. ह्याला जर प्रॉपर गाईडन्स मिळाला असता, तर तुम्ही ते पण करून दाखवलं असतं. होय. काय होतं, ते झाल्या गेलेल्या गोष्टी सोडून देऊया. आता इथून पुढं नाही. इथून पुढचं माझं भविष्य उज्ज्वल आहे. मला 12वीत खूप छान मार्क मिळालेत आणि त्या चांगल्या मार्कावर मला माझ्या मनासारखं कॉलेज मिळालंय. माझं इंजिनिअरिंग सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. पुढचं अफर्मेशन्स आहेत सगळ्या. सगळं होय. आणि मी एक सुखी, आनंदी, समाधानी जीवन जगतोय. पण आता ह्याच्यात ना, आता सध्याचं टार्गेट आहे तुमची एक्झाम. सीईटीची एक्झाम. मग सीईटीच्या एक्झामसाठी सुद्धा मी आहे तुमच्या बरोबर. बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे, तुम्ही रँकर्स कोर्स लॉन्च केलेला आहे. मग रँकर्स कोर्स तुम्ही लॉन्च केल्यानंतर YouTubeवर शिकवायचं बंद करणार का? तर YouTubeमुळेच मी आहे ना, मग कसं बंद करेन? उलटं बघा, गेल्या 10 दिवसात मी एवढे व्हिडिओ अपलोड केलेत ना, मग सीईटीला सुद्धा हे थांबणार नाही. पण तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही द्याल का सपोर्ट? अजून पण आता नंबर ऑफ म्हणजे मध्ये पर्सेंटेज डिक्रीज झालं होतं. आता परत इन्क्रीज झालंय. कुठलं?
जे व्ह्यूअर्स असे आहेत, की जे अजून सबस्क्राईब केलेलंच नाहीये. अशी संख्या आता 60% कडे गेली. म्हणजे 60% लोकं असे आहेत, की जे बघतायत पण अजून सबस्क्राईब केलेलंच नाहीये. तर त्या मुद्दा बाजूला ठेवून मेन मुद्द्यावर येऊया. उद्या सकाळी 8 वाजता मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर मी दिवसभराची स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेली आहे. त्यात खूप छान गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या. त्यामुळे उद्या सकाळचा 8चा व्हिडिओ ऑलरेडी मी तयार करून ठेवलेलाच आहे. आपलं रेकॉर्डेड आहे ना सगळं लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट आता उद्या मी तुम्हाला सांगतो, आज बऱ्याच जणांनी लाईव्ह लेक्चर क्लिअर केलंय बरं का. मी तुम्हाला सांगतो, तरी उद्या तुम्हाला जर एखादा अवघड टॉपिक वाटत असेल, तर तुम्ही एखादं लाईव्ह लेक्चर बघायला लाईव्ह पण ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघा. काही हरकत नाहीये. पण दुपारनंतर, संध्याकाळी 8 नंतर एक प्रॉपर रिव्हिजन मात्र उद्या करायचीच आहे बरं का. चला मग आपण एक काम करूया बरं का. आता मी 10-10 व्हिडिओ अपलोड करतोय. नोटिफिकेशन येतच नाहीये. मग आपले WhatsApp ग्रुप तुम्ही ऑलरेडी जॉइन केलेत ना? मग त्या WhatsApp ग्रुप ऑलरेडी जॉइन केले असेल, Telegram जॉइन केले असेल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय. नसेल तर जॉइन व्हा. पण आम्ही जसे व्हिडिओ अपलोड करू ना, तिथं ग्रुपवर आम्ही शेअर करू. म्हणजे तुम्हाला लिंक वगैरे देऊन WhatsApp ग्रुपवर लक्ष ठेवा. वेळ वाया घालवू नका बरं का, वेळ वाया घालवू नका. बरं आता प्लॅन काय करताय मग? 2च प्लॅन आहेत माझ्याकडं. एक तर झोप घ्या. सकाळी उठून अभ्यासाला सुरुवात करा. झोप येत नसेल झोप येत नसेल, उगाच रील्स, शॉर्ट्स, फालतू व्हिडिओ कुठले बघण्यात वेळ घालवू नका. रिव्हिजन स्टार्ट करा. दिवसभरात जे केलंय त्याची रिव्हिजन करा. नवीन काय आता करू नका बरं का. दिवसभरात जे तुम्ही केलंय ना, त्याचीच रिव्हिजन केली तरी बास होईल ना. फक्त एक विचारायचंय रे तुम्हाला. विचारायचंय, रिव्हिजन म्हणजे नक्की करताय काय तुम्ही? नक्की करताय काय? मी सांगू का मुलांचं चुकतंय कुठं? मी बघितलंय. जो प्रॉब्लेम येतोय, तो सोडवत बसतात. नाही रे, नाही, नाही, नाही. तुम्हाला कळतंय ना काय सॉल्व्ह करायचा विषय संपला. तुम्हाला रिव्हिजन करताना फक्त टाइप करायचे आहेत. मॅथ्स म्हणजे पी-वाय-क्यू नाहीत. आपण एक व्हिडिओ बनवला त्याच्यावर. मॅथ्स म्हणजे पी-वाय-क्यू नाहीत. तर मॅथ्स म्हणजे काय? टाइप्स. हो, टाइप्स हे लक्षात घ्या आणि बेसिक फॉर्म्युला तुम्हाला खरं सांगू का? आपण इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले घेतलेत ना, इंटिग्रेशनचे कुठले? 1/रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, 1/रूट एक्स स्क्वेअर मायनस 1/रूट रूट पण आहे आणि रूट नसलेले पण आहेत किंवा डॉट 1 बाय पार्ट्स 11 प्रॉपर्टीज आहेत टोटल. किती? 11 प्रॉपर्टीज आहेत लक्षात घ्या. मग या 11च्या 11 प्रॉपर्टीज परफेक्ट करा. मला लागणार आहेत सी-ई-टीसाठी. मला विथिन सेकंद उत्तर पाहिजे. 1/एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रूट नाही बरं का. त्याचा आन्सर आहे 1/a टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन ए. 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर तिथं साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए आहे. बरोबर आहे. काही ठिकाणी लॉग एक्स प्लस रूट असे आन्सर्स आहेत. आता रूट हे जे आहे ना ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनमध्ये हे लागतंय बरं का. 1/रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी-एक्स. त्याचा फॉर्म्युला x/2 रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इन्व्हर्स एक्स अपॉन ए. आठवतंय का सेकंदात? नाही ना? मग केलं पाहिजे. केलं पाहिजे. बरं आता आणखीन एक मोठा प्रश्न, की सर इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन आम्ही एवढं केलंच नाही अगोदर. मग आता सोडू फक्त थेरम करा. फक्त थेरम करा. मोर दॅन सफिशियंट ठरेल ते. फक्त थेरम करा. मोर दॅन सफिशियंट ठरेल. मग चला मग थांबूया आपण. ऑप्शन्स दिलेत सगळे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे काय करायचंय ते? ऑल द बेस्ट.